तो मी नव्हेच या स्टाईलने 25हून अधिक महिलांना गंडा. मॅट्रिमोनियल ठग. उत्तर प्रदेशातील नोएडातून जेरबंद. नाव बदलायचं, खोटी ओळख सांगायची, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि लाखो कोट्यवधी रुपये लुबाडायचे. तो मी नव्हेच या नाटकातील लाखोबा लोखंडेची आठवण करून देणाऱ्या अशाच एका सराईत मॅट्रिमोनियल ठगाला नयानगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून अटक केली आहे. आरोपीने देशभरातील 25हून अधिक महिलांना गंडा घातला असून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मार्च 2022 मध्ये 75 वर्षीय महिलेने नयानगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आरोपीने स्वतःचे नाव अजय अग्रवाल असल्याचे सांगत त्यांच्या 45 वर्षीय मुलीशी विवाह केला. त्यानंतर फ्लॅट, बंगला आणि मालमत्तेचे आमिष दाखवत पीडित कुटुंबाकडून तब्बल 97 लाख रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित महिलेला दिल्लीला नेऊन तिचे दागिने काढून घेतले आणि रेल्वे स्थानकावर सोडून तो पसार झाला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासात आरोपी ग्रेटर नोएडा येथे बनावट ओळख घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीचे खरे नाव अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असल्याचे निष्पन्न झाले. तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंह, जयप्रकाश रमेशचंद गुप्ता अशा विविध नावांचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले. आरोपीकडून बनावट आधार कार्ड, मोबाईल फोन, ATM कार्ड तसेच फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली सुमारे 20 लाख रुपयांची BMW X1 कार जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने दिव्यांग, घटस्फोटित, मतिमंद आणि असहाय्य अशा 25हून अधिक महिलांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. आरोपीला क्राईम युनिटने पकडल्यानंतर त्याने एका वकील महिलेलाही फसवण्याची तयारी करत होता. तिच्याशी त्याची एंगेजमेंट देखील झाली होती. या प्रकरणात आरोपीचा मुलगा अविरल उर्फ प्रखर अनुजकुमार त्रिवेदी यालाही सह आरोपी करण्यात आले असून तो एका प्रतिष्ठित राजकीय नेत्याचा जावई असल्याचे कळतंय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अनेक चेहरे, अनेक नावे आणि एकच धंदा, फसवणूक. त्यामुळे या भामट्याची कार्यपद्धती पाहून नागरिकांमध्ये हा लाखोबा लोखंडेच आधुनिक अवतार तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. मार्च 2022 मध्ये नयानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये CR नंबर 139/2022 हा गुन्हा 420-406 प्रमाणे भादवीप्रमाणे दाखल झाला होता. ज्या महिलांचे लग्न होत नाहीत किंवा ज्या जास्त वय झालेल्या महिला आहेत अशा महिलांना आपल्या झाशामध्ये घेतो आणि मग त्यांच्याबरोबर लग्न करतो. काही दिवस त्यांच्याबरोबर राहतो आणि मग त्यांचे पैसे, त्यांचं सोनं हे सगळं घेऊन फरार होतो. पुण्यामध्ये जे सोनं आणि कॅश गेलेली आहे त्याच्या मोबदल्यात आम्ही त्याच्याकडून एक BMW कार त्यांनी ह्या पैशातून विकत घेतलेली ती जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे अजूनही रिकव्हरी करत आहोत आणि त्याच्याकडून अजूनही काही गुन्ह्यांचा तपास करण्याचा उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माझं ह्या माध्यमातून एक जनतेला आव्हान आहे की अशा लखोबा लोखंड्यांना तुम्ही फसवू नका. त्याची योग्य माहिती घेऊन मगच त्यांच्याबरोबर लग्न करा किंवा संबंध वाढवा. पोलिसांशी संपर्क करा. गरज भासल्यास पोलीस पण तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतील.